बाई, एवढं समजा घडलं आता तिकडं? तुला खरं सांगू, जानूला चक्कर आली यापेक्षा जानू परत आली आहे ना, हेच खूप मोठं आहे ग आपल्यासाठी. वहिनी तुम्हाला सांगू, मला तर असं वाटतंय का हे समजा असं चांगलं जुळून आलंय, म्हणजे आता इथनं पुढे समजा चांगलं होणार आहे बघा. तुम्हीच बघा ना कसला योगायोग जुळून आलाय. आज इकडे आजीनी हात हलवला, तिकडे तर जानूताई परत आली. ह्याच्यापेक्षा आणि काय चांगलं होणार आहे? म्हणजे समजा चांगलं होणार आहे बघा. माझं मन सांगते नक्की चांगलं होणार आहे आता. खरंच सगळं चांगलंच होऊ दे ग आरती. गेले कित्येक दिवस आपल्या घरावर खूप संकट येत आहेत, पण मला असं वाटतंय हीच वेळ आहे ती सगळी संकट दूर होण्याची. बहिणी, कशाला काळजी करताय तुम्ही? सगळं चांगलं होणार आहे आपलं, बघाच तुम्ही. आरती, तू ना माझी जाऊ नाहीयेस. स्वप्नातली एखादी मैत्रीण असते ना, समजून घेणारी, प्रेम करणारी, तीच वाटतेस तू मला. नाहीतर सांग, आजच्या काळात अशी जाऊ असते का, मैत्रिणीसारखी वागवणारी, समजून घेणारी? बहिणी, आता कोण कोणाशी कसं वागतंय खरं सांगू मला नाही माहित बाबा. पण माझं सांगायचं झालं तर आता कसं असते बघा, आपल्यावर भरभरून प्रेम करणारी माणसं भेटली त्यामुळे आपल्याला पण प्रेमच करावंसं वाटतंय ना त्यांच्यावर. खरं. आणि आता माझंच बघा की, किती साध्या घरातली पोरगी आहे मी, साधी फुलवाली, पण या घरानं मला किती प्रेम दिलं. हा, समजा किती चांगलं वागतात माझ्याशी. आता संतोष दादा वगैरे बोलतात कधी आधी मध्ये व्यंकीशी चांगलं वागत नाही, त्याचं वाईट वाटते, पण तुम्ही किती मान देताय मला. आरती, वेडी आहेस का तू? असं मानापानाचं बोलायचं नाही. चुकू नाही असं काही मनात आणू नकोस बाई. आणि मी आत्ताच बोलले ना तुला की तू माझी मैत्रीण आहेस म्हणून. आईंची पण लाडकी सून आहेस तू या घरची. आरती, आपल्या घरावर येणारी एक एक संकट आहे ना, ती एक एक करून सगळी निघून जाणार. अगदी तसंच होणार आहे आता, विश्वास ठेवा. आणि आपण आहे ना, आपल्या आई बाबांच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभं राहायचं. आपण त्यांच्यावर कुठलं पण संकट येऊ द्यायचं नाही. आपण नाही येऊ द्यायचं त्यांच्यावर संकट. हो. महाशिवरात्रीचं काय उत्साहात प्लॅनिंग केलं होतं ना आपण, आणि हे सगळं काय घडलं? ही अशी गोष्ट घडेल असं वाटलंच नव्हतं मला कधी. ध्यानी मनी नसताना जानू दिसली. सिद्धिराज, त्या क्षणी जानूला बघून मला काय वाटलं ना, हे मी सांगूच शकत नाही आता तुम्हाला. आणि जानू परत आली ही जाणीव मनाला होते ना होते त्या क्षणी ती कोसळली. मला काही कळतच नाहीये. आणि आता डॉक्टर असं म्हणतायत की पुढचे 24 तास क्रिटिकल असणार आहे. खरंच मला नाही समजत आहे काय करायचं. ऐक ना भावना, हे बघ काळजी मला सुद्धा वाटते आता, पण ही वेळ रडत बसायची नाहीये. आपणच असं रडत बसलो तर आई बाबांच्या पाठीशी कोण उभं राहणार? त्यांना आपल्या आधाराची गरज आहे ना. एकच गोष्ट लक्षात ठेव, आत्ता आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे. मला कळतंय हो सगळं, पण आई बाबांना अशा परिस्थितीत बघितलं ना की माझ्या डोळ्यात पाणीच येतं. तुला नाही आणायचं ते. तुला काही वाटलं ना तर तू माझ्यापाशी ये ना, मला सांग. माझ्यापाशी येऊन रड, चीड, काही कर, पण त्यांच्यासमोर प्लीज शांत राहा. भावना, आपल्यालाच त्यांची ताकद बनायचं आहे.
तुमच्या बायकोने आम्हाला वास्तुशांतीचा शब्द दिला होता. जेव्हा तुमची वास्तू शांत असेल तेव्हा आम्हाला बोलवा. तोपर्यंत या घराचा उमराच काय, या घराचं गेट देखील उघडण्याची तसदी घेऊ. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. मला कळतंय तुमचं म्हणणं. मला माहिती आहे आपण शपथ घेतली होती की जोपर्यंत आपल्या हातात आपण बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीची पत्रिका नसेल हा उंबरा ओलांडायचा. पण कुठे माहिती होतं की हा आजचा असा दिवस पाहावा. जे घडलंय ना त्यानंतर माझा स्वाभिमान, माझी कुठलीही शपथ मध्ये नाही ना येऊ शकत. माझी लाडकी वहिनी आता या जगात नाही. ती वहिनी जिने कायम माझं नातं या घराशी बांधून ठेवलं, जोडून ठेवलं. मला नाही माहिती आज दादाला माझी गरज आहे की नाही, पण त्याची बहीण म्हणून मायेचा आधाराचा हात तर पुढे करायला हवा ना. आज माझा स्वाभिमान मध्ये आणून कसं हो चालेल. आज जर हा उमरा ओलांडला नाही तर माझं आणि माझ्या वहिनीचं जे काही नातं होतं ते हरेल. आज हा उमरा ओलांडावा लागेल. लक्ष्मी, तुझं म्हणणं पटतंय मला. प्रसंग असा आहे की आपल्याला इथे यायलाच हवं, पण तरीही मी तुला सावध करतोय का फक्त. लक्ष्मी, ज्या हेतून तू इथं आली आहेस, ज्या मायेनं तू इथं आली आहेस, कदाचित त्याचा अर्थ वेगळाही घेतला जाऊ शकतो. तू हरलीस असा अर्थ यातून निघू शकतो, हे विसरू नकोस. हे तुला मान्य असेल